आता हिंगोलीमधनं एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। हिंगोली जिल्ह्यामध्ये एसटी बस अज्ञातांना पेटवून दिली आहे। वसमत तालुक्यातल्या पिंपराळा परिसरामध्ये मध्यरात्री ही बस पेटवून देण्यात आली आहे। तर ही बस पिंपराळा गावामध्ये मुक्कामी असल्याचंही कळत आहे। याच संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून। संदीप, काय सांगाल? एकूणच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं असताना एका अज्ञाताने ही बस पेटवलेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? आपण जर पाहिलं तर वसमत तालुक्यातील पिंपराळा गावामध्ये ही बस मुक्कामाला गेलेली होती आणि मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं या बसवरती पेट्रोल टाकून ही बस पेटून दिलेली आहे। आणि या घटनेनंतर ग्रामस्थांनी ही बस विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। वसमत ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि आता बस पेटवणाऱ्याचा शोध सुरू आहे। मात्र या घटनेमुळे जे आहे ते महामंडळानं खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आणि पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये आता तपास सुरू केलेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या अज्ञाताविरोधात सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची सुद्धा मागणी काहींनी केली आहे।